आई पण प्रत्येक आईला हळवं बनवतं। अहिल्याताईंना सुद्धा मायेचा पाझर फुटेलच ना। जानकी, मी तेच सांगते तुला, आईपणाची ओढ असल्यामुळे मूल दत्तक घेणं वेगळं आणि कोणाला तरी आई होऊन दाखवायचंय ना म्हणून मूल दत्तक घेणं वेगळं। मला मला तुझं सगळं पटतंय, पण मला एक गोष्ट सांग, जर का अहिल्याताई असं वागतायत म्हणून आपण त्या बाळाशी वाईट वागलो तर मग आपल्यामध्ये आणि अहिल्याताईंमध्ये फरक तो काय? आपल्या प्रत्येक आनंदाच्या गोष्टीमध्ये वामनदादा किती मनापासून सहभागी होतात, मग त्यांच्या बाळासाठी आपण थोडा सुद्धा उत्साह दाखवायचा नाही? या ना मग आता काय नाव ठेवायचं बाळाचं? आता हिचं नाव मात्र माहीच ठेवायचं प्लीज। गण्या, अरे अभिनंदन वामन, तुम्हा दोघांचंही अभिनंदन। या निमित्ताने पुन्हा एकदा लक्ष्मी आपल्या पावलाने आपल्या घरात आली आहे। आता हिचं नाव काय ठेवायचं ते तूच ठरव वामन। हिचं नाही, याचं। मी मुलगी नाही, मुलगा दत्तक घेतलाय। पण वामनदादा, तुम्ही तर म्हटलं होतात की तुम्ही मुलगी दत्तक घेणार आहात म्हणून। हो, मी म्हणालो होतो, पण मी आता मुलगा दत्तक घेतलाय। कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? मला प्रॉब्लेम आहे। या तुझ्या खोटारडेपणाचा आम्ही जाहीर निषेध करतो। दादा, ऐकलं का? पाहिलं का? वामन्या, माझा वामन्या म्हणत होता की नाही, याच वामन्याने आपल्या डोक्यावर वारस आणून बसवलाय आता। कोण कुठल्या माणसाचं पोरग आईला आमच्या माथ्यावर आणून मारतो का रे? परशु, तोंड सांभाळून बोल। माझ्या मुलाबद्दल एक शब्द जरी आता बोलशील तर याद राख। काय करणार रे तू? काय करणार काय तू? एकदा स्वतःमध्ये पोराला जन्माला घालायची हिंमत नाही, पण कोण कुठल्या रक्ताची कुठल्या माणसांची पोरं माईला आमच्या घरामध्ये आणतो का रे? हा स्पर्शू, हा सगळा काय प्रकार आहे वामन? काय प्रकार आहे म्हणजे? मी आधीही सांगितलं होतं आम्ही मूल दत्तक घेणार आहोत, त्याप्रमाणे मी मूल दत्तक घेतलंय। पण तू आम्हाला शब्द दिला होतास की तू मुलगी दत्तक घेशील म्हणून। मी असं कधीच म्हणालो नव्हतो। तुम्ही सगळ्यांनी लादलत ते माझ्यावर, आणि म्हणून मग तुम्हा सगळ्यांची तोंड बंद करण्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला। कारण काय आहे, मी जर असं केलं नसतं ना तर रमावतीहून इथे येतानाच माझ्या गाडीला कदाचित ऍक्सिडेंट झाला असता। या घरात त्या थराला जाणारी ही माणसं आहेत। हे माणसं कशाला रे? माणसं कशाला? सरळ माझं नाव घेऊन बोल की। घेतलेलंच आहे, लिहूनच आलोय तसं पोलीस स्टेशनमध्ये। मला किंवा माझ्या बाळाला काहीही झालं तरी त्याला तू जबाबदार आहेस असं लिहून आलोय मी पोलीस स्टेशनमध्ये। वामन, वामन, हे अति होत आहे। त्या प्रत्येकाला जी भाषा समजते ना त्याच भाषेत त्याच्याशी बोलावं लागतं। एक दिवस माझी भाषा बी तुला कळेल, आणि जेव्हा कळेल की नाही तेव्हा तुम्ही दोघं बी तिथं नसाल, लक्षात ठेव। चला आता, खूप माझं घर करत होता ना? काय झालं? आपल्या मुलाचं स्वागत या घरात कसं झालंय बघताय ना? चला आता। वामन मायाशी अत्यंत धूर्तपणे राजकारण खेळलंय। ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेत उत्तर द्यायला मला आवडतं। म्हणजे तुम्ही काय करायचं ठरवलंय? कळेल, तुम्हा सगळ्यांना काही दिवसातच कळेल।